सगळ्या गावाने केलं, नंतर हिने केलं. पहिले तर सौरभ नाव मित्रांनी केलं, मग यशने केलं माझ्या भाच्याने, मग परत अजून कोणी केलं एखाद्याने, मग अक्षरांनी केलं. मग नंतर यांचं किती लहानपणीचा फोटो आहे, चष्मा गिष्मा घालून. तो म्हणतो की वरद मी ठारचा केक, ठार गाडीचा, आणि श्रुतीच्या बड्डेचा केकची पण ऑर्डर दिली, पण माझ्या बड्डेला केक कोणीच आणला नाही, कोणीच केक तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेते मी आज, कारण की म्हणजे कारणही तसंच आहे व्हिडिओसाठी, म्हणून व्हिडिओ घेते. व्हिडिओच्या बाबतीमध्ये म्हटलं तर खूप असा हलगर्जीपणा होतो आहे आमचा, पण कामही तसेच आहे म्हणा, त्याच्यामुळंच आमचं ते व्हिडिओ घेणं होत नाही आहे. मला वेळ असतो, पण हा जो फोन आहे तो घरी नसतो, त्याच्यामुळं मग ते राहून जातं आणि त्यांना वेळच नसतो, म्हणजे व्हिडिओ घ्यायला वेळच नाही आहे. बाहेरचेच कामं खूप जास्त चालू आहे, त्यामुळे ते काही व्हिडिओ घेत नाही. आणि घरी आल्याच्या नंतर मी म्हणते की घ्या म्हणून, पण मग थकल्यासारखं होतं, त्याच्यामुळे ते काही घेत नाही. त्याच्यावरूनच खूप हे चालू आहे. पण आज व्हिडिओ घ्यायचं कारण असं आहे, कारण की आज यांचा बड्डे, आज 26 तारीख आहे, तर यांचा बड्डे आज. म्हणून म्हटलं तर आपण सगळ्यांनी त्यांना विश करूया, म्हणून म्हटलं की व्हिडिओची स्टार्टिंग मी करते आणि त्यांना बड्डेचं विश करू म्हटलं, तेवढंच त्यांना बरं वाटेल. तिकडच्या घरामध्ये आहेत ते दोघं जण, म्हणजे वरद नेमका उठलाय आणि ते जुने फोटो दाखवत आहेत, म्हणजे त्यांचे एकदम असे लहानपणीचे पहिला जो बड्डे होता त्या बड्डेचे फोटो वरदला दाखवत आहे की हा मी आहे म्हणून, आणि वरद म्हणतोय की नाही हा मी आहे. तर त्यांचं असं चालू आहे दोघं बापलेकांचं. तर चला आपण भेटू त्यांना. पलंगावर बघायला लागले फोटो. कोण आहे वरद? ते ए वरद, कोण आहे वरद? ते पप्पा असं बस. पप्पाचा फोटो कुठे? पप्पाचा हे कोणी सांग पहिले, हे कोणी? मम्मा आहे ती. मी त्याच्यात मम्मा आहे, अरे त्याच्यात मी बाळ आहे. तुझ्याहून लहान होती मम्मा, तेव्हाचा फोटो मम्माचा. हो, पप्पाचा कुठे आहे? पप्पाचा हे पप्पाचा. आणि ते कोण आहे बाजूला? हे इथं कोण आहे? हे कोण आहे? गीता आत्या आहे. वरद, ए वरद, आज कोणाचा बर्थडे? आज कोणाचा बर्थडे? येड तुझा नाहीये? पप्पाचा आहे? पप्पाचा? अरे पप्पाचा आहे ना. जाऊ मग तुझ्या बर्थडेच्या दिवशी पप्पाचा बर्थडे करू मग आपण. आज तुझा करू आपण. हे बघ, हे माझ्या बर्थडेचे फोटो पाय. पप्पाला कर ना, तू हॅपी बर्थडे कर ना पप्पाला. अब डबल कर ना, डबल कर. त्या हात. थँक्यू. हे बघ माझा बर्थडे बघितला आम्ही तेव्हा माझा बर्थडे. हे यांचं किती लहानपणीचा फोटो आहे, चष्मा गिष्मा घालून. तो म्हणतो की वरद मी आहे म्हणून. तो हे बघ. हा कोण आहे रे? हा कोण आहे? ते नाही, तिथून नाही दिसत. हे कोण आहे? रडताना नाही. भरपूर जुने फोटो आहे ते लहानपणीचे असतानाचे, ते काढून बसले ते आता. हे फोटो कुठे गेला का? आत्ता काढला होता मी सगळ्या जणांचा. कोणता? 26 जणींचा माझा बर्थडेचा. यो दिसतो का तुझं? किती बर्थडे होता काय माझा? किती बर्थडे होता? ते पहिला होता का? पहिलाच बर्थडे होता ना. दुसरा एवढा मोठा तुझा पहिला बर्थडे. दुसरा पण बर्थडे असं पहिलाच बर्थडे. ह्या 4 बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ. असे खूप लहानपणीचे फोटो आहेत बाबा. तुला घेतलेलं नाही, फक्त तू एकटा नाही पैसे. ते दादाच्या लग्नात नव्हतं. दादाच्या लग्नातला नव्हतं. शंकर नारायण हो का?
इथं नाही लागणार. हा इतका एवढा लहानपणीचा फोटो यांचा आहे आणि वरचं म्हणणं आहे की मी येतो. कोण आहे? तो मानतच नाहीये की त्याचे पप्पा आहे म्हणून. त्याचं म्हणणं आहे की मीच येतो. पप्पा आहे वरत, ते पप्पा हे बघ. तसं नाही करू फोटो खराब होतील ते. बरं जाऊ दे, तूच आहे. तुझा फोटो आहे ना तो. काय म्हणतो बर्थडे बॉय? बड्डे बॉय काय नाही, बड्डे बॉयच्या आंघोळच बाकी अजून काय म्हणणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांकडून माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप थँक्यू. आणि तुला पण. मी नाही का माझ्या अगोदर आहे का यांना विश कोणी केलं? सगळं गावाने केलं, नंतर हिने केलं. पहिले तर सौरभ नाव मित्रांनी केलं, मग यशने केलं माझ्या वाच्याने, मग परत अजून कोणी केलं एखाद्याने मग अक्षरांनी केलं, मग नंतर हिने केलं. तुम्ही घरी होते का? घरी होते म्हणजे तिचं काम नव्हतं बरं, थोडंसं जागी राहायचं. थोडंसं जागी राहायला पाहिजे होतं तू. मी काय म्हटले होते 10 वाजता जेव्हा घरात आले का तेव्हा मी म्हटले होते की बाहेर जाऊ नका. हो तर मग काम होतं ना, मला जर टूरला जायचं तुम्हाला कळेल. आता मी त्याच्यावर पण व्हिडिओ घेईन एकच. मी बाहेर गेले. मला टूरला जायचं आहे तर त्यासाठी तिकीट काढायला गेलो होतो, पण जागाचं काम होतं ना. जागाचं काम होतं तरी मला नाही बरं सवय लागायची. म्हणून ते लग्नाच्या आधी कशी जागत होती. हा, लग्नाच्या आधी बरोबर जागत होती, मेसेज करत होती. आणि आता बरं आहे घाललंय. मग ते लग्नाच्या आधी होतं. पण मी केलं ना रात्री 2 वाजेपर्यंत चांगली राहिले. मग आल्यावर ते गेलं कोणीकडं. काही नाही, 1-2 घंटे तिने एक गाणं टाकायला लावलं स्टेटसला. स्टोरी पाहिलीच असेल तुम्ही इन्स्टाला. एक हा, एक म्हणजे 2 गाणे. एक टाकली. 2 चार फोटो टाकले आणि 2च स्टेटस टाकले. चार हा, 2 माझे 2 व्हॉट्सअप 2 WhatsApp आणि 2 Insta. वेगवेगळं टाकलं. इन्स्टाला टाकलं, फेसबुकला टाकलं. अजून 1 घंटा लागतो. 1 घंटा म्हणजे माझे ते फोटोच नव्हते. ते जुन्या फोन मधून फोटो घेतले माझ्या याच्यामध्ये. माझा एक तर फोन बी असा डबडा आहे की ते बी नाही. स्वतःच फोन चांगले घेऊन ठेवलं. त्याच्यामध्ये चला. photo पण बसत नाही. आता आम्ही बघू आता कुठं जायचं बाहेर, ते तुम्हाला दाखवूच. आता मी होतो फ्रेश, आंघोळ बिंघोळ करतो. काय अरे ते धूळ पडली तर काही नाही होत. तर चला मी आता करतो आंघोळ आणि भेटू तुम्हाला थोडंच वेळ. हिचं काय ते नंतर दाखवतो मी तुम्हाला. हिला वाटायला सासरवास कराल ते सगळा व्हिडिओ मी स्पेशल घेईन. तर चला भेटू थोडाच वेळ. तर विषय काय असा आहे, काल माझा बड्डे होता पण मी पुढं व्हिडिओ घेऊ नाही शकलो कारण की मित्रांकडे गेलो, केक कापला आहे. ते बाहेर गेलो आम्ही थोडंसं विजय भाग्यश्रीच्या घरी आणि तिथं आम्हाला उशीर झाला रात्री यायला. आम्हाला फिरायला जायचं होतं बाहेर पण नाही झालं जाणं. हे बघायचं काय, आम्हाला फिरायला जायचं होतं बाहेर पण जाणं नाही झालं. तर त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओचा एंड करू. आणि लवकरच आता श्रुतीचा बड्डे पण येणार आहे, वरदचा बड्डे पण येणार आहे. वरद हा येऊ इकडे. तू काय खा लागला इकडून सांग बरं. इकडे बरं असं. तू काय खा लागला? काय खातो? ऍपल. तुझा बड्डे आहे ना आता. तुझ्या बड्डेला काय आणायचं? कोणची गाडी आणायची? हो ना, कोणची गाडी? गाडीचं नाव काय त्या? कार? मग दम्माने काय? रिमोट कार आणायची. त्याला आणायची बघा, रिमोटची ठार आणायची त्याला मोठी. बघू आता काय होतं काय नाही. आमचं तर चालू घ्यायची आहे, थोडीशी आहे माग. निमोट पाहिजे त्याला. निमोट कशी चलती. तरी बघा आता मागचा कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला कसं. तुझी बेटा अशी गाडी चालती का? तर अशी वरची गाडी चालती बघा वर. आणि मम्माचा बड्डेला आणायचा केक. श्रुतीचा बड्डे पण आहे आता 5 तारखेला. माझा झाला 26 तारखेला आणि वरदचा झाला आता. वरदचा आहे 7 तारखेला. आहे ना वरद? वरदच्या बड्डेसाठी मस्त छान असा केक पण ऑर्डर दिलेली मी. ठारचा केक आहे, ठार गाडीचा. आणि श्रुतीच्या बड्डेच्या केकची पण ऑर्डर दिली. पण माझ्या बड्डेला केक कोणीच आणला नाही, कोणीच केक कापला नाही घरामध्ये. बाहेरच 2 केक कापले होते मित्रांनी, त्याच्यामुळे मला उशीर लागला. घरामध्ये कोणाला काही पडलेलं नाही केकचं, त्याच्यामुळे केक काय आणलं नाही. आहे ना वरद? तू काय दिलं नाही मला बड्डेला?
गिफ्ट हंबा दिली हंबा दिली. तर आता आम्ही गेलो तर जाऊ फिरायला जमलं तर, नाही तर नाही. आणि श्रुतीच्या बड्डेला तर कन्फर्म जायचंच आहे. बरं तुला यायचं ना फिरायला बाम लांब. हां जायचं का नाही? कुठं आहेस तुझ्या बड्डेला फिरायला? मी काय सांगू, मी सांगा आता कुठं जायचं. तर मी जाणार आहे आता 4-5 दिवसासाठी टूरला. आणि परत एक गोष्ट अशी की श्रुती पेपर देते परीक्षेचे, तर ते पण मी तुम्हाला सांगेन पुढं काय विषय काय नाही पूर्ण. तर मी जाणार आहे आता बाहेर टूरला, तर ते पण व्हिडिओ आता घेईन उद्या किंवा परवा घेईन तो व्हिडिओ. आणि इन्स्टाला आपली डायरेक्ट सिरीज चालू होणार आहे त्या याची टूरची माझी, तर ती पण बघायला विसरू नका तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हा व्हिडिओ खूप छोटा बनवलेला आहे. कारण की बड्डे काल झाला होता, त्याचे व्हिडिओ घेतला ना मी पुढं. आणि रात्री आम्हाला सगळ्यांना जायचं होतं जेवायला, मम्मीला पप्पाला मला, पण जाणं नाही झालं कारण की वातावरण तसं होतं, पाऊस येऊ लागला होता आणि लाईट नव्हती. पावसाचा कमी नाही, मी घरीच पार्सल घेऊन आलो होतो. आम्ही घरीच जेवण केलं, लाईट नव्हती तेव्हा. लाईट नव्हती तेव्हा तसंच जेवण केले, नाही तर तो पण व्हिडिओ घेतला असता. तर ठीक आहे, जाऊ दे, झाला एवढ्या वर्षाचा आता बड्डे असाच. आता वरचा बाकी श्रुतीचा बाकी, आपण त्या बड्डेचा करू जरा एन्जॉय मस्तपैकी. तर चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. परत काय बाय. फ्लाइंग किशी दे सगळ्याला. तू मोठा झाला ना.